नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजीचा लोकसत्ता बघणार आहोत। आजच्या न्यूजपेपर मध्ये जे महत्त्वाचं आहे तर काल जो आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला निर्मला सीतारामनजी यांच्या मार्फत त्याविषयी महत्त्वाच्या न्यूज आहेत। तर याच्यासाठी आपण सेपरेट मी आर्थिक पाहणी अहवालाचा व्हिडिओ घेऊन येते। आज आपण त्या सगळ्या इथे कव्हर करणार नाही आहोत, महत्त्वाच्या गोष्टी फक्त बघू। याच्यातलं एक पान पूर्ण आर्थिक पाहणी अहवालावर देण्यात आलेलं आहे, ते आपण सेपरेट घेऊया, ठीक आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आजची न्यूज काय आहे? पहिली, आर्थिक सुधारणांची गरज, ठीक आहे। सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक 80 लाख रोजगार निर्मितीची शिफारस, ठीक आहे। आपल्याला सध्या हे नाही, आपण आर्थिक पाहणी अहवाल बघू तेव्हा त्याच्यात बघू। पण महत्त्वाचं काय बघायचं ते मला तुम्हाला सांगायचं आहे। 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनायचे असल्यास 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनायचे असल्यास 1 किंवा 2 दशके 8% अधिक विकास दर गाठावा लागेल। म्हणजे समजते, दशक म्हणजे काय 10, 1 दशक म्हणजे 10 वर्ष आणि 2 दशक म्हणजे 20 वर्ष, म्हणजे सलग 10 किंवा 20 वर्ष 8% अधिक विकास दर गाठावा लागेल असा अंदाज व्यक्त करतानाच त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आर्थिक सुधारणा राबवण्याची गरज असल्याचे मत आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आले। वार्षिक 80 लाख रोजगार निर्मिती, गुंतवणुकीत वाढ, निर्मिती क्षेत्राला बळकटी आणि AIचा सुयोग्य वापर करणे अशा उपाययोजनाही अहवालात सुचवण्यात आल्या, ठीक आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वर्तमान कामगिरीचा लेखाजोगा आणि मूल्यांकन असलेला 2024-25 सालचा आर्थिक पाहणी अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केला। म्हणजे काल काय केलंय तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वर्तमान कामगिरीचा लेखाजोगा आणि मूल्यांकन असलेला 2024-25 सालचा आर्थिक पाहणी अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केला, ठीक आहे। आता पुढचं महत्त्वाचं काय सांगायचं आहे तर हे बघा, मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन, म्हणजे कोण? चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर कोण आहे हे लक्षात ठेवा, V अनंत नागेश्वरन यांनी त्यांच्याद्वारे लिखित आर्थिक अहवालात आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतानाही केले। आता त्यांनी काय बोलले हे मी वाचून दाखवलेलं नाहीये, मला इथे फक्त काय सांगायचं आहे, तयार कोणी केला तो तर मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहे? V अनंत नागेश्वरन त्यांच्याद्वारे लिखित, असं मला तुम्हाला फक्त इथे निदर्शनास आणून द्यायचं होतं, ठीक आहे। बाकी राज्यांनी व्यवसाय सुलभतेला 2.0 म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्राधान्य द्यायला हवे असेही त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे। इथे दुसरी जी न्यूज आहे, GBSच्या बळींची संख्या आता 5, ठीक आहे। बाकी GBS इन डिटेल मी घेईल, जसं इकॉनॉमिक सर्वे घेणार आहे तसं GBS पण घेण्याचा प्रयत्न राहील। त्यानंतर पुढची न्यूज आहे, इमेज पण बघून घ्या, ठीक आहे। हां, महामंडलेश्वर पदावरून ममताला हटवले, ठीक आहे। ती न्यूज बघून घेऊ। महाकुंभनगर, माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदवी दिल्यावरून वाद निर्माण झाला होता। यावरून आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आक्षेप घेत किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर पदावरून ममतासह लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनाही पदमुक्त करण्याची घोषणा केली आहे। त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देशहित बाजूला ठेवून देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्याच्या नियमांचे पालन न करता थेट महामंडलेश्वर पदी पट्टाभिषेक केला असा आरोप दास यांनी केला आहे। यापूर्वी किन्नर कथावाचक हिमांगी सखी यांनी ममताच्या पदावर आक्षेप घेतला होता। 24 जानेवारी रोजी महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि अन्य किन्नर महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत ममता कुलकर्णीची जुना आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली। यावेळी ममताचे नाव, हे महत्त्वाचं आहे, यावेळी ममताचे नाव काय ठेवण्यात आले होते? माई
ममता नंदगिरी, माई ममता नंदगिरी असे बदलण्यात आले. दरम्यान त्रिपाठी यांनी एक पत्रकार परिषद घेत दास यांचे आरोप फेटाळले व ममता कुलकर्णी महामंडलेश्वर पदी राहणार असल्याचे स्पष्ट केले. ठीक आहे, एवढी ती न्यूज आहे. ही एक न्यूज बघून घ्या. काय आहे तर पंतप्रधान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर. इन डिटेल बघायची गरज नाही, काहीच नाही आहे त्याच्यात. फक्त एवढं लक्षात ठेवा, भारत आणि अमेरिका या देशांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि अशी घोषणा अध्यक्षांनी पण केली अमेरिकेच्या. ठीक आहे, तर जेव्हा ते जातील तेव्हा अपडेट्स येतील तेव्हा आपण ते बघूया. पुढची ही एक न्यूज महत्त्वाची वाटते. महत्त्वाची म्हणजे लक्षात राहू द्या फक्त की महत्त्वाचं काय तेवढं बघा फक्त. सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटी कडून UPIचा तोडगा. प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ. राज्य परिवहन एसटी महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशावरून होणाऱ्या वादावर UPIद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आला आहे. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून UPIद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. याबरोबरच परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी रकमेमध्ये 100 रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी वाचून घेते सगळं. एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू यंत्र दिले आहे. या यंत्राच्या माध्यमातून UPIद्वारे तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना UPIचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री कोण आहेत? प्रताप सरनाईक. त्यानुसार महामंडळाने UPI पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्याला प्रतिसाद मिळत आहे. ठीक आहे, आता पहिल्या पानावरच ही एक न्यूज होती की फेब्रुवारीपासूनच राज्यात उन्हाच्या झळा. तर मग उन्हाच्या झळा, आता मेन 2 गोष्टी याच्यात लक्षात ठेवा की जर त्याचा म्हणजे शेतीवर किंवा कशावर विपरीत परिणाम होईल ते आपल्याला बघायचं आहे, कोणत्या उत्पादनावर. आणि महासंचालक कोण आहे? भारतीय हवामान विभागाचे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. ठीक आहे, आता आपण न्यूज बघून घेऊ. हवामान विभागाने देशभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचा तसेच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टी ही सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात फेब्रुवारी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात 4-5 दिवस थंडीची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. फळबागांना फटका. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने गहू उत्पादनाचा प्रमुख पट्टा असलेला पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हासह हरभरा, मोहरी, अन्य कडधान्यांना उष्णतेचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठीक आहे, आता ही जी न्यूज आहे ही फक्त मी एका गोष्टीसाठी घेतली. जे 3रं विश्व मराठी संमेलन आहे त्याच्यात साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आलं तर मधु मंगेश कर्णिक यांना. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर बस या न्यूजमधलं मला एवढंच सांगण्यासारखं वाटतं. एक ही गोष्ट पण लक्षात ठेवा
की मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कोणाच्या हस्ते? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी संमेलन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता ही एक जी न्यूज आहे ती एक बघून घ्या. सुनीता विल्यम्स यांची अंतराळात चालण्याचा सराव. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळात चालण्याचा सराव. वॉशिंग्टन. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात चालण्याचा स्पेसवॉक प्रयत्न करून यापूर्वी एका अंतराळवीर महिलेने केलेला विक्रम मोडीत काढला. ठीक आहे, मोडीत काढला. जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय स्थानकात म्हणजे ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन स्थानकात असलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर, त्यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांच्यासोबत कोण आहे? बुच विल्मोर यांनी गुरुवारी अंतराळात हा प्रयोग केला. सुनीता आणि विल्मोर यांनी ISSच्या बाहेर जाऊन खराब झालेले रेडिओ कम्युनिकेशन हार्डवेअर काढून टाकले. तसेच कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेच्या बाहेर सूक्ष्मजीव अस्तित्वात आहे की नाही याचा शोध घेण्याकरता काही नमुनेही गोळा केले. स्पेसवॉक अमेरिकन वेळेप्रमाणे सकाळी 7:43 वाजता सुरू होऊन दुपारी 1च्या सुमारास समाप्ती झाली. ठीक आहे, आता अजून एक न्यूज आहे ती फक्त आपण वाचून घेऊ. भारत नेपाळ मैत्री महोत्सव. भारत आणि नेपाळ या देशातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याकरता उत्तर प्रदेश सरकार 5 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भारत नेपाळ मैत्री महोत्सव आयोजित करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यात सांस्कृतिक दौऱ्याचे आयोजनही यावेळी करण्यात येईल. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थनगर या ठिकाणाहून होईल. तसेच महाराजगंज, कुशीनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराईच आणि लखीमपूर खेरी येथे पोहोचल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पिलभित येथे सांगता होईल. ठीक आहे, आता पुढची न्यूज. %100 व्यापार शुल्क लादण्याचा पुनरुच्चार. कोणाचा? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा. ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना पुन्हा इशारा. तर काय इशारा दिलाय त्यांनी ते बघा. जन्मसिद्ध नागरिकत्व गुलामांच्या मुलांसाठीच फक्त. जन्मसिद्ध नागरिकत्व हे प्रामुख्याने वेठबिगार किंवा गुलामांच्या मुलांसाठी आहे, जगभरातील लोकांना अमेरिकेत येण्यासाठी नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाविरुद्ध कार्यकारी आदेश जारी केला. परंतु हा आदेश दुसऱ्याच दिवशी सिएटलमधील फेडरल कोर्टाने, ठीक आहे, सिएटलमधील फेडरल कोर्टाने रद्द केला. या विरोधात अपील करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच न्यायालय आपल्या बाजूने निकाल देईल असा विश्वासही त्यांनी गुरुवारी व्यक्त केला. मागे वळून पाहिलं, जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा जेव्हा पास झाला आणि तयार केला गेला तेव्हा तो गुलामांच्या मुलांसाठी होता. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण जग अमेरिकेत येऊन राहू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलंय? ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्यास 100% शुल्क लादण्याचा इशारा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या पूर्ण न्यूजमध्ये ती धमकी जी आहे तीच दिलेली आहे की ट्रम्प काय म्हणतात की तुम्ही जर डॉलरला पर्याय म्हणून दुसरं काही शोधलं तर मग तुमच्यावर अनेक म्हणजे काय म्हणता बॅरियर्स किंवा मला मराठीत शब्द नाही आठवते ते लादण्यात येतील. आता 100% व्यापार शुल्क लादण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी बोलल्या. तरी वाचून घेऊ चला. ट्रम्प यांनी गुरुवारी ट्रुथ सोशल या स्वमालकीच्या समाज माध्यम संदेशात सांगितले. आता ट्रुथ सोशल हे त्यांचं स्वतःचं समाज माध्यम आहे. सांगितले की ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु आमचे त्याकडे लक्ष असल्याने त्यांनी तसा विचार करणे सोडून द्यावे. या देशांकडून हमी हवी की ते नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत किंवा बलाढ्य US डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला समर्थन देणार नाहीत.
अन्यथा त्यांना 100% शुल्क वाढीला सामोरे जावे लागेल किंवा अमेरिकेतील व्यापारास त्यांना अलविदा म्हणावं लागेल. ठीक आहे, असंही त्यांनी सांगितले. ब्रिक्स देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात आणि इतर कुठे US डॉलरशिवाय पर्याय नाही असे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी शुल्क वाढ किंवा अमेरिकेतील व्यापारात बंदी घातली जाईल. ठीक आहे, एक तर शुल्क वाढ किंवा अमेरिकेतील व्यापारात बंदी घातली जाईल अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. ब्रिक्स देशांनी स्वतःचे चलन जारी करण्याच्या हालचालीवर ट्रम्प यांनी वारंवार टीका केली आहे, परंतु आता त्यांनी या प्रयत्नावर तीव्र हल्ला चढविला आहे. ब्रिक्स ही आंतरसरकारी संस्था असून यामध्ये भारतासह रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब इमिराती आदी देशांचा समावेश आहे. दरम्यान भारत हा ब्रिक्सचा महत्त्वाचा सदस्य देश आहे. वेगळे चलन आणण्याचा ब्रिक्सचा कोणताही प्रस्ताव नाही असे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये स्पष्ट केले आहे. आता ही जी न्यूज आहे ही पण सगळी बघायची गरज नाही, याच्यात फक्त हेच महत्त्वाचं आहे की AIच्या स्वदेशी प्रारूपाचा विकास. तर आपल्याला फक्त काय बघायचं आहे की चीनचं कोणतं आहे, तर चीनचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे AI प्रारूप, त्याचं नाव आहे डिपसिक. हे डिपसिक नाव आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय की चीनचं AI प्रारूपाचं नाव काय आहे, डिपसिक. ठीक आहे, आता हे जे पान दिसतंय आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 हा सगळा मी सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेते. ठीक आहे, आता ही न्यूज पण फक्त वरवर बघायची आहे. त्याच्यात मला फक्त काय सांगायचं आहे की वाचून घेऊ. STचे प्रवास कमी होण्याची भीती, आवडेल तेथे प्रवास 50% महाग. आता आवडेल तेथे प्रवास ही एक योजना आहे आणि 50% महाग होणार आहे. तर त्यामुळे मग STचे प्रवास ही कमी होण्याची भीती असं वक्तव्य करण्यात आलं आहे. ठीक आहे, काय आहे बघून घेऊ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नुकतीच प्रवासी भाड्यात सुमारे 15% दरवाढ केल्यानंतर आता आवडेल तेथे प्रवास पासचे दरही 45 ते 66% वाढवण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी कमी होण्याचा धोका ST कर्मचारी संघटनेकडून वर्तवला जात आहे. तर मग ST मध्ये सातत्याने प्रवास करणाऱ्यांसाठी महामंडळानेच आवडेल तेथे प्रवास योजना आणली होती. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की महामंडळांची योजना होती आवडेल तेथे प्रवास. पुढची न्यूज आहे करवसुलीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर. राज्यांच्या स्वतःच्या करवसुलीत राज्यांच्या यादीत तेलंगणा राज्य आघाडीवर असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरील राज्य ठरले आहे. राज्यांनी एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या काळात एकूण जमा झालेल्या महसुलात राज्यांच्या स्वतःच्या करात तेलंगणाचा सर्वाधिक 88% वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. आणि किती आहे 80.8%. ही माहिती आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. ठीक आहे, ही माहिती कुठे दिली आहे, आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. राज्याच्या स्वतःच्या महसुली उत्पन्नात महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. ठीक आहे, पण करवसुलीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. 1 नंबरला तेलंगणा आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि नंतर हरियाणा आणि मग महाराष्ट्र. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र. आता ही एक न्यूज महत्त्वाची आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे, पण खास करून जे नाशिकचे विद्यार्थी असतील, स्टुडंट, त्यांच्यासाठी. ठीक आहे, गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार. कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत चर्चा. कुशावर्त तीर्थ मोकळा करण्याची सूचना. हे जाऊ दे बाकीचं, पण बघा जी घटना आत्ताच्या महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची घडली, ठीक आहे, त्याच्यासाठी पण समिती बसवण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली, किती सदस्य आहे, अहवाल कधी देणार आहे, हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ठीक आहे, तर आत्ताचं काय आहे, तर नाशिकमध्ये 2015 मध्ये कुंभमेळा झाला होता आणि आता आगामी 2017 मध्ये आहे. आणि नाशिकमध्ये 2004ला चेंगराचेंगरीची घटना घडली होती आणि त्याच्यात 29 भाविकांचा मृत्यू झाला होता. हेच याच्यात दिलेलं आहे, जे मी तुम्हाला आत्ता तोंडाने सांगितलं तेच हे सगळं याच्यात दिलं आहे. तर मग तेव्हा जी आयोग बसवला होता तो होता रमणी अहवाल, म्हणजे रमणी यांच्या
अंडर समिती स्थापन केली होती। ठीक आहे, तर आपण हेच आता बघून घेऊ। नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा दाटीवाटीच्या वस्तीने वेढलेल्या गोदा काठावर भरत असल्यामुळे 2004 मधील सिंहस्थात नाशिकमध्ये चेंगराचेंगरी झाली होती। या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान पेलण्याची तयारी केली जात आहे। ठीक आहे, जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथे झालेल्या आढावा बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली। 2004 मधील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 29 भाविकांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाने भविष्यात अशी दुर्घटना रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले होते। या अहवालाच्या आधारे काम करावे असे बैठकीत सूचित करण्यात आले। प्रशासनाकडे रमणी आयोगाचा अहवाल आहे की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत असतानाच अहवाल उपलब्ध असल्याचे डवले यांनी नमूद केले। अहवालातील शिफारसींच्या आधारे 2015 मधील कुंभमेळ्यात नियोजन झाल्याने तो निर्विघ्नपणे पार पडला। ठीक आहे, निर्विघ्नपणे पार पडला होता असा दाखला त्यांनी दिला। नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी सुमारे 80 लाख तर त्र्यंबकेश्वरमध्ये 30 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। गर्दी वाढूही शकते। प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अधिकतम मोकळी जागा निर्माण करणे, सिंहस्थाची आवश्यक ती कामे प्राधान्याने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। ठीक आहे, आणि आजची शेवटची आणि महत्त्वाची न्यूज काय, BCCI तर्फे सचिन तेंडुलकरला जीवन गौरव पुरस्कार। इन डिटेल बघून घेऊ, सगळीच न्यूज महत्त्वाची आहे। क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून BCCIच्या देण्यात येणाऱ्या CK नायडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणाऱ्या CK नायडू जीवन गौरव पुरस्काराचा यंदाचा मानकरी ठरला आहे। BCCIच्या वार्षिक पुरस्कार सोहळा आज शनिवारी होणार असून यात सचिनला गौरवण्यात येईल। तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना, ठीक आहे, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना वर्षातील सर्वोत्तम भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। भारताचे पहिले कर्णधार कर्नल CK नायडू, कोण होते ते, पहिले कर्णधार कर्नल CK नायडू यांच्या नावाने 1994 सालापासून जीवन गौरव पुरस्कार दिला जातो। किती सालापासून, 1994 जात असून सचिन हा 31वा मानकरी। सचिन तेंडुलकर हे 31वे मानकरी ठरले आहे। 51 वर्षीय सचिनने आपल्या अलौकिक कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे अढळस्थान निर्माण केले आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक शतके, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा असे असंख्य विक्रम सचिनच्या नावे आहे। ठीक आहे, पुढे बघूया। सचिनचा वारसा, त्याने भारतीय क्रिकेटवर पाडलेला प्रभाव अतुलनीय आहे। 1989 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी, ठीक आहे, 1989 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केल्यानंतर 2 शतकाहूनही अधिक काळ त्याने भारतीय क्रिकेटची धुरा यशस्वीपणे सांभाळली। भारतीय संघाच्या 2011च्या एकदिवसीय विश्वचषक विजयातही सचिनची भूमिका महत्त्वाची होती। सचिनला विश्वचषक उंचावता यावा हे ध्येय भारतीय संघातील खेळाडूंनी बाळगले होते। सचिनचे घरचे मैदान असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर साध्य झाले। 2013 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला। कधी सोडलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेतली, 2013ला। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही आजची न्यूज शेवटची कंप्लीट झालेली आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।